लाईक करा, शेअर करा। बावनकुळे साहेबांनी सांगितलंय खरं आहे। आज आमच्या शेतकऱ्याची मागणी आहे दिवसा 12 तास विजेची, आणि त्याचा पहिला प्रयोग आपण राळेगण सिद्धीला केला, तो यशस्वी झाला। त्यानंतर अजून प्रयोग केले, 1000 मेगावॅटचे प्रयोग झाले, ते यशस्वी झाले। शेतकऱ्याला 8000 मेगावॅट वीज आपल्याला द्यावी लागते। त्या विजेचा खर्च आपल्याला 7 रुपये पडतो, 8 रुपये पडतो। शेतकऱ्याला आपण 1 रुपया 20 पैशात ती वीज देतो, त्यामुळे त्याच्यामध्ये मोठी सबसिडी द्यावी लागते। पण ती जर सोलरवर आपण दिली तर आपल्याला ती वीज 3 रुपयात मिळते, आणि त्यामुळे सरकारचेही पैसे वाचतात आणि सोलरची वीज दिवसा मिळते। आणि म्हणून आपण फीडर सोलरायझेशनचा कार्यक्रम हातामध्ये घेतला। येत्या 2 वर्षामध्ये हे 8000 मेगावॅटचे सगळे कृषीचे फीडर हे आपण सोलरवर आणणार आहोत, आणि हे सोलरवर आले की आमच्या शेतकऱ्याला 365 दिवस दिवसा 12 तास अखंडित वीज त्या ठिकाणी मिळेल। आणि रात्रीची वीज पाहिजे असेल तर रात्रीची वीज तशी स्वस्त आहे, त्यामुळे ती आपण देतोच आहोत। त्यामुळे आमच्या शेतकऱ्याला कुठेही अडचणीचा सामना करावा लागणार नाही। आणि हे करण्याकरता जमिनीची आवश्यकता आहे। आपण आता काय केलंय माहितीये, जिथे सरकारी जमीन असेल तिथे सरकारी जमीन घेऊ, पण सरकारी जमीन नसेल तर आम्ही शेतकऱ्यांना विनंती करणार आहोत की तुमची जमीन 30 वर्ष राज्य सरकारला किरायाने द्या, 30 वर्षांनी तुमची जमीन वापस। आम्ही घोषित केलं की आम्ही हेक्टरी 75,000 रुपये किराया देऊ, पण काल परवा मी आमच्या मुख्यमंत्र्यांशी एकनाथराव शिंदेजींशी चर्चा केली, आणि मी शिंदेजींना सांगितलं शेतकऱ्यांना द्यायचं आहे तर खुल्या हाताने देऊ, 10-20 पैसे 25 पैसे विजेचे भाव वाढले तरी सबसिडी आपण देतोच आहे। आणि म्हणून बावनकुळे साहेब, आता आम्ही निर्णय असा करतो आहे की जे शेतकरी आपली जमीन किरायाने देतील त्यांना एकरी 50,000 रुपये आम्ही किराया त्या ठिकाणी देऊ। एकरी 50,000 रुपये जमीन त्यांचीच राहील, आणि दरवर्षी 3% वाढ देऊ त्याच्यामध्ये, आणि 30 वर्षांनी त्यांची जमीन त्यांना परत करू। म्हणजे शेतकऱ्याला शाश्वत अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यातनं पैसा मिळत राहील, आणि त्यांच्या शेतीवर जे सोलर लागेल त्यामुळे इतर सगळ्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल। आणि माझी विनंती अनंतरावजी आपल्याला आहे की आपल्या या तालुक्यात आपण एकतर सरकारी जमीन शोधा किंवा शेतकऱ्यांना तयार करा, ज्यांना चालत असेल त्यांच्या जमिनी किरायाने द्या। आपण जेवढ्या जमिनी द्याल, जेवढ्या फीडर जाऊ जमिनी द्याल, तेवढे फीडर मी या वर्षीच सोलारचे करण्याकरता तयार आहे। माझ्याकडनं पूर्ण गो अहेड आहे, फक्त तुम्ही शोधून द्या त्या जमिनी। आमचे तर कलेक्टर वगैरे शोधतीलच, पण आपल्याला माहिती आहे सरकारी काम 6 महिने थांब, त्यामुळे असं न करता आपल्याला तात्काळ हे काम करायचं असल्यामुळे यामध्ये जर तुम्ही मदत केली तर आपला तालुका हा पहिला तालुका होईल की ज्या ठिकाणी दिवसा 12 तास वीज मिळते, आणि खरोखर शेतकरी हा मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी दुवा देण्याचं काम करेल। आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी, 18 फुटी मुख्य डांबरी रस्ता, पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन, MSCB ची सर्व्हिस लाईट, संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड, संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये, मोजकेच प्लॉट शिल्लक, आजच बुकिंग करा। संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड, तळ्याकडे जाण्याचा मार्ग, आटपाडी। सन्मान्य पोपट शेठ चव्हाण, सन्मान्य राजेश शेठ चव्हाण, सन्मान्य मनोज पंच मरगळे। आजच बुकिंग करा। गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी, निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग। आजच बुकिंग करा। गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी।